नमस्कार. नारायणगाव शहर परिसरामध्ये बांगलादेशी वास्तव्याला आहेत, त्यांना आपल्या ग्रामपंचायतीत दाखले गेल्याची माध्यमांमध्ये चर्चा सुरू आहे. वस्तुस्थिती काय आहे आपण काय सांगू? सकाळीच मी पण ती बातमी वाचली. नाशिकला काही बांगलादेशी नागरिक पकडलेत आणि त्यांचं नारायणगावशी कनेक्शन आहे किंवा आधार कार्ड असतील किंवा रहिवासी दाखले ग्रामपंचायतीतून दिले गेले असं माहिती येते. खरं तर ती माहिती घेण्यासाठी मी आडगाव पोलीस स्टेशनशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण तो संपर्क काय होऊ शकत नाही. त्या बातमीमध्ये असं आहे की कोल्हेमाळा भुजबळ वस्ती, मग ती आपल्याकडं पण आहे, वाडीवर पण आहे. भुजबळ वस्ती आपल्याकडं नाहीच कोल्हेमाळ्यामध्ये. परंतु आपल्याला काय हे करायचं नाही की जर अशी काही गोष्ट असेल तर ते दाखले कधीचे आहेत की आमच्या कार्यकाळात जर झाले असतील तर निश्चित स्वरूपात आमच्याकडून काही गोष्टी घडल्या असत्या. आम्ही काय त्या जाणीवपूर्वक करायचा प्रयत्न केलेला नाही. ते फक्त ती लोकं जी इथं बांधकाम मजूर म्हणून येतात त्यांचे बऱ्यापैकी बँकेची खाती काढण्यासाठी आमच्याकडून दाखले दिले जातात आणि आपण तसं नमूद करतो आहे. आणि मला वाटतं आत्ता मागं जो विषय झाला ते मागं विषय जो बांगलादेशींचा मागंही एकदा अशीच घटना झाली होती, तर तेव्हापासून आपण आधार कार्डवरचा नंबर घेतल्याशिवाय रहिवासी दाखले दिले जात नाही. माझी माहिती असताना ती सगळी वस्तुस्थिती जोपर्यंत माहिती होत नाही तोपर्यंत संपूर्णपणे विषय मी तुम्हाला माहिती सांगू शकत नाही. परंतु अशा घटना घडू नये यासाठी ग्रामपंचायतनी जो मागचा विषय झाला तेव्हापासून हे नक्की ठरवून घेतलं आहे. आणि हे असं आपलं स्वयंघोषणापत्रसुद्धा त्यांचं आहे की ही जी माहिती आहे ती मी माझी माहिती देतो आहे आणि याच्यात जर खोटं आढळलं तर कायद्यानुसार त्याच्यावर तरतूद करावी, हे असं आपण स्वयंघोषणापत्रसुद्धा त्यांचं आहे. आणि खरं तर सरकारने रहिवासी दाखले असतील, आधार कार्डसाठी जे दाखले लागतात त्यासाठी स्वयंघोषणापत्रच त्यांनी करायला सांगितलेलं आहे. ते फक्त तिथं न होता तिथं काय होतं ही सेवा केंद्रामध्ये बऱ्यापैकी 5 रुपये 10 रुपये ह्या स्वयंघोषणापत्राचं घेतलं जातं. आणि म्हणून खरं तर ही सगळी मंडळी म्हणजे फक्त तेच येतात का? नाही, तर स्वयंघोषणापत्र रहिवासी दाखले मला वाटतं दिवसाला आपण 100 देत असू. तर ही लोकं यांची सर्वसामान्य लोकांचे पैसे वाचावेत, वेळ वाचावा यासाठीचं खरं तर केलेली ही उपाययोजना आहे. नाहीतर याचंसुद्धा ते डायरेक्टही जाऊन तिथं जाऊन स्वयंघोषणापत्र करू शकतात. जसं बांगलादेशी नागरिकांचं आहे तसंच नेपाळी लोकांचं सुद्धा आपल्याकडं ती थोडीशी समस्या आहे. बऱ्यापैकी त्या लेबर तिथली जी लोकं ही आता नेपाळी लोकं बऱ्यापैकी जिथं काम करतात त्या मालकांचा फोन येतो किंवा जे लेबर स्क्वॉडचा फोन येतो. व्यवसाय ना हरकत प्रमाणपत्र ग्रामपंचायत आजही देते. त्याची पहिली 2,500 रुपये फी होती. 2017 पासून जेव्हापासून निवडणूक झाली तेव्हापासून विनामूल्य आपण तो दाखला देतोय. आजही आपण तो दाखला देतो. तुमची माहिती थोडीशी करेक्ट करून घ्या की आपण आजपर्यंत कोणत्याही व्यवसायाचा आणि त्या व्यवसाय ज्या ठिकाणी होतोय त्याचा बिल्डिंग नंबर किंवा त्यांचा घर नंबर किंवा त्यांचं जे काही जागेचं आहे मिळकत नंबर तो आपण त्याच्यामध्ये नमूद करून घेतो. आधार कार्ड जरी ग्रामपंचायतीमधून दिले असतील त्या लोकांना तरी त्यांना आधार कार्ड रहिवासी दाखले जरी ग्रामपंचायतीमधून दिले असतील तरी आधार कार्ड त्यांना ई सेवा केंद्रातून मिळाले 100% मला मान्य आहे. पण ते आधार कार्ड त्यांचं ई सेवा केंद्रवाल्यांचं सुद्धा म्हणणं काय होतं की आधार कार्ड तुमचं रहिवासी दाखला आल्यानंतरच आधार कार्ड होते. ई सेवा केंद्रवाले किंवा आम्ही किंवा अजून कोण ही सिस्टीम आहे. जर तिकडून लोकच नाही आली तर ह्या गोष्टीत नाही घडणार. फक्त नारायणगावचा विषय का? मला वाटतं हा भारताचा विषय आहे संपूर्णपणे. मग फक्त बांगलादेशीच आहेत का? नेपाळी सुद्धा आहेत. रहिवासी दाखला देण्याचा काही क्लॉज असेल ना? रहिवासी दाखला देणे
रहिवासी दाखला देण्याचा नियम जसा असा आहे की किमान 5 ते 7 वर्षापेक्षा जास्त वास्तव्य इथं असलं पाहिजे. आणि अशी नागरिक भरपूर आहे ना सर. 5-7 वर्ष नाही, 20-20 वर्षापासून 25-25 वर्षापासून इथं राहणारी लोक आपल्याकडे बांगलादेशी जी जुनी होती त्यांची. आता मागच्या वेळेस जे प्रकरण झालं त्यातली 2 विषय असे होते की जे नागरिक होते त्यांची मुलं, त्यांची लग्न होऊन त्यांची मुलं आपल्या शाळेत शिकतात. मग आता हे सगळं गणित कसं बसवायचं हे काय ग्रामपंचायतचा विषय नाही हा. आता ते जे 3 जण पकडले ते नारायणगावमध्ये त्यांचं दाखले दिले अशी माहिती आहे. आपल्या मतदार यादीत त्यांची नावं एवढी तरी खात्री केली का? मतदार यादीमध्ये त्यांची नावं मी तेच सांगतोय, मागही जे पकडले त्यांची नावं होती. आत्ता जे आहे बघा मतदार यादी केंद्रात एकदा आधार कार्ड झालं तर कुणी ऑनलाईन जाऊन तिथं मतदान केंद्र नारायणगावच्या आधी ते गौरवडीच्या आधी नावं नाही. आता मी तेच सांगतो तुम्हाला, मी जी माहिती घ्यायचा प्रयत्न केला मला पूर्णपणे माहिती मिळाली नाही. त्याच्यामुळे मी आत्ता तुम्हाला काही लगेच सांगू शकत नाही की नारायणगाव वारुवाडी त्यांची नावं आपल्याकडे आहेत. ती नावं आपल्या मतदार नाही. मी ती अजून पाहिली नाही. मी आत्ता ती आज 1-2-3 विधी असल्यामुळं त्या कार्यक्रमात नव्हतो. ते आल्यानंतर बघू. ती जर आपल्या मतदार यादीत असतील तर ते आपल्याकडचाच विषय आहे. जर ती वारुवाडीची असतील तर तो वारुवाडीचा विषय असेल. तर भविष्य काळामध्ये आपण काय उपाययोजना करणार असं जेणेकरून आपल्या भागामध्ये तरी किमान आपल्याकडून असं होणार नाही किंवा काळजी घेण्यासंदर्भात काय? नाही, काळजी घेण्यासाठी हा महत्त्वाचा विषय हाच आहे की आपण जे घरमालक आहेत किंवा जे बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर आहेत की जिथे जास्तीत जास्त किंवा आता हे जे आपण वॉचमन म्हणून ठेवतोय या सगळ्या सांगितलं गेलं पाहिजे निश्चित स्वरूपात तिथं. कारण आज बघतोय बांगलादेशमधली परिस्थिती ही भयावह होत चाललेली आहे. आज तिथल्या हिंदूंना तिथं जगू द्यायचं नाही अशा परिस्थितीपर्यंत तिथली लोक आहेत. मग अशा पद्धतीत आपण सुद्धा आपल्या देशाचं निश्चित स्वरूपात रक्षण करण्यासाठी आपणही जनजागृती केली पाहिजे. आपल्याकडं काम स्वस्तात होतंय म्हणून आपण ते न करता प्रॉपर आपल्या इथलीच नागरिक आहे की नाही याची खरं तर चौकशी त्या कॉन्ट्रॅक्टर लोकांनी केली पाहिजे. त्याचबरोबर ग्रामपंचायतसुद्धा त्याच्यापासून पळ काढते अशातला विषय नाही. आम्ही आपली जबाबदारी आहेच. काही गोष्टी ह्या नकळत घडल्या जातात, नकळत झाले असतील. एखादा दाखला गेलाही असेल की माझ्या काळात नाही, माझ्या आधीच्याही काळामध्ये गेला. कारण आपण मला वाटतं आधार कार्डचे कॅम्प सर आपण इथंच घेत होतो आपण ग्रामपंचायतमध्ये. तो काय आमचा कार्यकाळ नव्हता, परंतु त्याही काळात काही दाखले गेले असतील. याचा अर्थ ती काही जाणीवपूर्वक कोणी केलेली गोष्ट नाही, ती नकळत घडलेली गोष्ट आहे. आणि त्या माध्यमातून ती दुरुस्त करण्यासाठी आपल्यासारख्यांच्या माध्यमातून ज्या काही सूचना येतील त्याच्यावर विचार करून लवकरच एक मीटिंग कॉल करून आपण ह्या विषयावर निश्चित स्वरूपात चांगलं एक समर्पक असं काढू, आपण सोल्युशन काढू त्याच्यावर. नारायणगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये जे काही गृह सोसायटी आहेत त्यांच्या काही बिल्डिंगची कामं चालू आहेत, अशा लोकांना तुम्ही पंचायतीच्या वतीनं काय आव्हान कराल? नाही, तेच सांगतो की आपले जी काही लोकांची पंचायतीच्या वतीने आपलं आव्हान एवढंच असणार आहे. गृहनिर्माण सोसायट्यांचं काम करत असताना दिलेले नॉर्म्स पाळले पाहिजेत. एक तर 2-3 विषय महत्त्वाचे आहेत. वॉटर हार्वेस्टिंगचा विषय आहे. दुसरा तुमचा ड्रेनेजचा विषय आहे, ते तुम्ही स्वेज टॉकेट टँक आपण केले पाहिजेत. तिसरी गोष्ट झाडांचं लागवड केली पाहिजे. ह्या 2-3 गोष्टी आपण केल्या पाहिजेत. त्याचबरोबर आपल्याकडे येणारा माणूस हा आपल्याकडं जी लोक फ्लॅट खरेदी करतात त्यांचं ठीक आहे, पण जे भाडेकरू म्हणून ठेवतात ते मात्र सोसायट्यांनी त्याची सुद्धा चौकशी केली पाहिजे की जेणेकरून ह्या अशा गोष्टींना आपल्याला आळा घालता येईल.